श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ते भक्तीची निजस्थिती राया सांगेन तुझ प्रती, सुगमत्वे परमात्म प्राप्ती, हरिभक्त पावती ते ऐक। हे राजा, मी तुला त्या भक्तीचीच स्वाभाविक स्थिती सांगतो। हरिभक्तांना अनायासाने परमात्म प्राप्ती कशी होते ती ऐक। मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्म कर्म गुण, पूर्ण श्रद्धा करावे श्रवण, हरि कीर्तन स्वानंदे। हरीचे जन्म कर्म आणि गुण हे भक्तीचे मुख्य कारण आहे। यास्तव त्याच्या जन्माधिकांचे श्रवण पूर्ण श्रद्धेने करावे आणि स्वानंदाने हरि कीर्तन करावे। हरि कीर्तनाची या जोडी, सकळ साधने केली बापुणी, अद्भुत कर्मे हरीची गाढी, गाता अति आवडी उल्हासी। हरि कीर्तनाशी तुलना करू लागल्यास इतर सर्व साधने कमी प्रतीची ठरतात। हरीच्या अद्भुत कर्माचे मोठ्या प्रेमाने गायन करू लागले असता मनाला मोठा आल्हाद होतो। शिळा तारिल्या सागरी, गोवर्धन धरिला करी, निद्रा न मोडिता सकळ नगरी, द्वारके माझारी आणिली मथुरा। हरीने समुद्रावर शिळा तरावयास लावल्या, हातात गोवर्धन पर्वत धरला आणि लोकांची झोप न मोडता सर्व मथुरा नगरी द्वारकेत नेली। निमाला गुरुपुत्र दे आणूनी, मुखे प्राशिला दावाग्नी, गतगर्भ आला घेऊनी, निज जननी तोषार्थ। मेलेल्या गुरुपुत्राला परत आणून दिले, दावाग्नीला गिळले, आपल्या मातेला संतुष्ट करण्यासाठी कंसाने मारलेल्या तिच्या गर्भांना परत आणले। अजन्म्या जन्मे नेणो किती, अकर्म्याची कर्मे गाती, अगुणाचे गुण वर्णिती, तेणे श्रीपती सुखावे। जन्मरहित असलेल्याही त्याचे किती जन्म झाले काही कळत नाही, तथापि भक्त जन्मरहिताच्याही जन्मांचे, कर्मरहिताच्या कर्मांचे आणि निर्गुणाच्या गुणांचे वर्णन करतात। त्यामुळे तो श्रीपती संतुष्ट होतो। जो सुखैक मूर्ती निज स्वभावे, तोही जन्म कर्म गुण वैभवे, गाता कीर्तनी अति सुखावे, स्वानंद गौरवे डुल्लतू। जो स्वभावताच केवळ सुखरूप असलेला हरी, तोही भक्त कीर्तनामध्ये जन्म कर्म आणि गुण यांचे वैभव गाऊ लागले असता अतिप्रसन्न होतो आणि स्वानंद भराने डोलू लागतो। ऐशी कीर्तनी गाता कीर्ती, निर्मळ होय चित्त वृत्ती, तेथे ठसावे ध्यान स्थिती, ऐकते नृपती सांगेन। कीर्तनामध्ये भक्त याप्रमाणे हरीची कीर्ती गाऊ लागला असता त्याची चित्तवृत्ती प्रसन्न होते आणि हरीच्या स्वरूपात ध्यानस्थिती ठसते। राजा, मी आता तुला हरीचे सगुण स्वरूपच सांगतो। मुकुट कुंडले मेखळा, कासे कसिला सोनसळा, आपादरुळे वनमाळा, घनसावळा घवघवीत। मस्तकावर मुकुट, कानात कुंडले, कमरेला मेखळा, पितांबराचे परिधान, पायापर्यंत लोंबणारी वनमाळा यांनी युक्त असलेला तो मेघश्याम सूर्याप्रमाणे झळकत आहे।
ऐशी मूर्ती सुरेख सगुण, का निरसून रूप नाम गुण, ध्यानी ठसावे निज निर्गुण, ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. अशी सुरेख सगुण मूर्ती नाम रूप आणि गुण यांचे निरसन करून ध्यानामध्ये ठसते, स्वभावतः निर्गुण आणि परिपूर्ण ब्रह्म. ऐसे ठसावता ध्यान, भक्तांची सबाह्य क्रिया पूर्ण, ते होय कृष्णार्पण, स्त्री पुत्रादी जाण सर्वस्वे. याप्रमाणे पूर्णत्वाने ठसले असता भक्तांची जी जी बाह्य किंवा अंतरक्रिया ती सर्व स्त्री पुत्रादी सर्वस्वासह कृष्णार्पण होते. अग्निहोत्रादी याग होम, ग्रहणादी दान अनुत्तम, तप म्हणजे स्वधर्म, जो वर्णाश्रम यथोचित. आगमोक्त यथाशास्त्र, आवरण विधी विधान तंत्र, गुरुदीक्षा शुद्ध मंत्र, अथवा नाम मात्र जो जपू कीजे. ते यज्ञ दान क्रिया तप, दीक्षा मंत्र का नाम जप, तेथे न घालिता संकल्प, करी निर्विकल्प कृष्णार्पण. अग्निहोत्रादी याग आणि होम, ग्रहणादी प्रसंगी उत्तम दान तप म्हणजे वर्णाश्रमोचित स्वधर्म, शास्त्रोक्त आचार, आवरणादी विधिविधान तंत्रे, गुरुदीक्षा, शुद्ध मंत्राचा किंवा नाम मंत्राचा जप इत्यादी हे सर्व करून यांचा करता मी आहे असा संकल्प न करता निर्विकल्प मनाने त्यांना कृष्णार्पण करावे. हरीशी जाहले जे अनन्य शरण, ते हरी के लढिवाळ पूर्ण, त्यांचे हरी करी प्रतिपाळन, जेवी जननी जाण तानुलेया. हरीला जे अनन्य शरण होतात ते त्याला अतिशय आवडतात आणि माता आपल्या तान्ह्या मुलाचे जसे परिपालन करते तसे हरी त्यांचे परिपालन करतो. या लागी जे जे जीविका वर्तन, तेही करावे कृष्णार्पण, हे माझे म्हणोनी अभिमान, भक्त सज्ञान न धरिती कदा. यास्तव आपल्या उपजीविकेची वृत्तीही कृष्णार्पण करावी. ज्ञानी भगवत भक्त हे माझे असे म्हणून कोठेही अभिमान ठेवीत नाही. ज्याची आवडी अतिशये चित्ती, ज्याची आपणिया अतिप्रीती, ते कृष्णार्पण करीती, गुरुवाक्य स्थिती विश्वासे. मनात ज्याची अतिशय आवड असते आणि ज्यावर अतिशय प्रीती असते ते सर्व गुरुवाक्यावरील विश्वासाने कृष्णार्पण करतात. या लागी 8 प्रहर, सेवेसी वेचिती निज शरीर, निमिषार्धही व्यापार, विषयाकार करीती ना. भगवत भक्त 8 प्रहर भगवत सेवेत आपले शरीर वेचतात, अर्धाक्षणही विषयाकार व्यापार करीत नाहीत. अन्ना लागी होऊनी वेडे, सधनांच्या पायान पडे, आयुष्याचे 3 कवडे, विषयाचे चाडे कदान करी. अन्नासाठी वेडे होऊन धनिकांच्या पाया पडत नाहीत. विषय तृष्णेने आपले आयुष्य 3 कवडीचे म्हणजे कवडी मोल करीत नाहीत. आयुष्याची अर्ध घडी, वेचिता न मिळे लक्ष कोडी, तेडे आयुष्ये परमार्थ जोडी, विषयांच्या कोडी थुंकोनी सांडी.
लक्षावधी होऊन जरी खर्च केले तरी आयुष्याची अर्धघडी मिळत नाही हे जाणून भक्त असंख्य विषयांनाही थुंकून टाकून म्हणजे तुच्छ मानून त्याच आयुष्याने परमार्थ जोडतात. त्यागोनिया राज्य संपत्ती राजे जाऊनी वनाप्रती स्वये परमार्थ साधिती विषयासक्ती थुंकोनी. राजे राज्य संपत्तीचा त्याग करून वनात जातात आणि विषयासक्ती टाकून स्वतःच परमार्थ साधतात. कैशी भक्तीची गोडी संपूर्ण रिता जावो नेदी अर्धक्षण अवघे जीवितची जाण करी कृष्णार्पण सर्वस्वी. अहो, या भक्तीची गोडी काय सांगावी. भक्त तिच्या वाचून एक क्षण रीता जाऊ देत नाहीत, तर आपले सर्व जीवित सर्वस्वी कृष्णार्पण करतात. आणि पुत्रदारादिक जे जे घरी ते ते भगवत सेवे वारी स्वये कृष्णार्पण करी माझी म्हणूनी न धरी ममता जीवी. घरामध्ये स्त्री पुत्र इत्यादी जे जे काही असते ते सर्व भक्त भगवत सेवेमध्ये लावतो. आपण होऊन त्यांना कृष्णार्पण करतो. त्यातील कशालाही हे माझे असे म्हणून मनात ममता धरीत नाही. दारा पुत्र देह गेह प्राण यासी आत्मा सबाह्य पूर्ण तेथे संकल्पे वीण जाण ब्रह्मार्पण सहजची. स्त्री पुत्र गृह आणि प्राण यात आत्मा सबाह्य पूर्ण आहे. त्यामुळे संकल्पा वाचूनच त्याचे ब्रह्मार्पण सहजच सिद्ध होते असे तू जाण. एवं दारा गेह देह संपदा आत्मार्पणे शुद्ध श्रद्धा भजले सर्व काळी सर्वदा ते भक्त गोविंदा पढियंते. याप्रमाणे स्त्री गृह देह संपत्ती यासह आत्मसमर्पण करून जे भक्त शुद्ध श्रद्धेने गोविंदाला सर्वदा भजतात ते त्याला आवडतात. जो सर्व भूती हृदयस्थू परमात्मा श्री कृष्णनाथू त्याचे ठाई जो भक्तू साधावया निज स्वार्थू सर्वस्वे भजे. भक्त परमार्थ साधण्यासाठी सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असलेल्या परमात्म्या श्रीकृष्णाचे भजन सर्वस्वाने करतो. त्या हृदयस्थाचे ठाई दृढदृष्टी जव बसली नाही तव सगुण मूर्ती हृदयी भजावी पाही सर्वात्म भावे. त्या हृदयस्थ परमात्म्यामध्ये जोपर्यंत दृढदृष्टी बसली नाही तोपर्यंत त्याने हृदयात सगुण मूर्तीचेच सर्वात्म भावाने भजन करावे. सगुण मूर्ती नातुडे ध्यानी तरी भजावे प्रतिमेच्या स्थानी तेथे हि चलाचल दोनी भजाव्या गुरुवचनी समसाम्य भावे. ध्यानामध्ये सगुण मूर्तीवर मन जर स्थिर होत नसेल तर प्रतिमेमध्ये तिची कल्पना करून ध्यान करावे. त्यातही गुरुवचनाने चल आणि अचल मूर्तीचे समभावाने पूजन करावे. ज्या उपासक पूजिती त्या जाणाव्या चला मूर्ती ज्या पांडुरंगादी द्वारावती त्या स्थावरा मूर्ती पुराणोक्त. उपासक ज्या मूर्तीची पूजा करतात त्या चलमूर्ती समजाव्या आणि पुराणात वर्णिलेल्या क्षेत्राधिकातील पांडुरंगादिकांच्या ज्या मूर्ती त्या अचल जाणाव्या. त्या मूर्तीहुनी श्रेष्ठ स्थान पूर्ण पूज्यत्वे ब्राह्मण तेथे करावे गा भजन सर्वस्वे जाण सर्वदा.
त्या मूर्तीहूनही पूर्ण पूज्यत्वाने ब्राह्मण हे श्रेष्ठ स्थान आहे. त्यात सर्वस्वाने सर्वदा भजन करावे. त्या ब्राह्मणा माझी अतिश्रेष्ठ, श्रोत्रिय सदाचार निष्ठ, त्यातही वेदशास्त्रार्थी प्रविष्ट, ते अतिवरिष्ठ पूज्यत्वे. ब्राह्मणांमध्ये सदाचारनिष्ठ क्षत्रिय अतिश्रेष्ठ, त्याहूनही वेदशास्त्रामध्ये प्रविष्ट झालेले ब्राह्मण पूज्यत्वाने अधिक श्रेष्ठ होत. त्याही माझी जे भागवत, भागवत धर्मी नित्य निरत, जे निष्कर्मेसी भगवत भक्त, ज्यांचा भावार्थ श्रीकृष्णी. ज्यांसी आत्मा श्रीकृष्ण हृदयस्थ, ज्यांचा अनन्य स्वामी श्रीकृष्णनाथ, ऐसे जे भगवत भक्त, ते पूज्य निश्चित निज भक्ता. त्यापेक्षाही भागवत धर्मात सतत तत्पर असलेले जे अनन्य भागवत भक्त, ज्यांची श्रीकृष्णामध्ये पूर्ण निष्ठा असते, हृदयस्थ आत्मा हाच श्रीकृष्ण आहे असे ज्ञान झालेले असते, ज्याचा श्रीकृष्णनाथ हाच अनन्य स्वामी असतो, ते भगवत भक्त परमात्म भक्तांना निश्चयाने पूज्य असतात. अतिमहत्वे पूज्य गहन, ज्याचे सुरनर वेद बंदी जन, तो सद्गुरु श्रेष्ठ पूज्य स्थान, शिष्यासी जाण सर्वस्वे. देव, मनुष्य, वेद इत्यादी ज्याचे स्तुतिपाठक भाट आहेत आणि अतिमहत्वामुळे जो अतिशय पूज्य आहे, तो सद्गुरु शिष्याला अत्यंत पूज्य आहे असे तू जाण. गुरु ब्रह्म दोन्ही समान, हेही वचन दिसे गौण, गुरुवाक्ये ब्रह्मा ब्रह्मपण, तेथे व्हावया समान भिन्नत्व नुरे. गुरु आणि ब्रह्म हे दोन्ही समान आहेत हे म्हणणे गौण दिसते, कारण गुरुवाक्याने ब्रह्माला ब्रह्मत्व येते. त्यानंतर मग ब्रह्म आणि गुरु यांचे साम्य कल्पावयास त्यांचे भिन्नत्व उरत नाही. जैसा देवाचे ठाई भावो, तैसाची गुरुचरणी सद्भावो, गुरुदेवा माझी पहाहो, भिन्नत्व भावो असेना. देवाच्या ठिकाणी जसा भाव असतो तसाच गुरुचरणांवरही सद्भाव ठेवावा लागतो. त्यामुळे गुरु आणि देव यामध्ये भेदभाव उरत नाही. देवो पूजिल्या गुरुतोषे, गुरु पूजिल्या देवो संतोषे, दोन नावाचे निहरुषे, स्वरूपे एके वर्तती. देवाची पूजा केल्यास गुरु संतुष्ट होतो, गुरुचे पूजन केल्यास देव संतुष्ट होतो, पण या दोन नावांच्या हर्षाने ते दोघेही स्वरूपाने एकरूप होऊन राहतात. सुवर्ण आणि कांकण, दोन नावी एक सुवर्ण, तेवी गुरु ब्रह्मा माझी जाण, भिन्नपण असेना. सुवर्ण आणि कंकण या दोन नावांमध्ये सुवर्ण एकच असते. त्याचप्रमाणे गुरु आणि ब्रह्म यामध्ये भेद असत नाही. त्या सद्गुरुचे निज भजन, चित्तवित्ते अवंचन, गुरुचरणी आत्मार्पण, करावे आपण सर्वस्वेसी. अशा सद्गुरूचे निष्कपट बुद्धीने चित्त आणि वित्त यांचे गुरुचरणी सर्वस्वी आत्मार्पण करून भजन करावे. तैसेची साधू श्रोते सज्ञान, तेही मानावे सद्गुरु समान, त्यांचे निसंवादे आपण, श्रवण कथन करावे.
त्याचप्रमाणे सज्ञान साधू जे श्रोते त्यांनाही सद्गुरु तुल्य मानावे. त्यांच्याशी संवाद करून आपण श्रवण आणि कथन करावे. तेथ करिता कथानुवादू परस्परे निजात्म बोधू करिता गुह्य ज्ञान संवादू परमानंदू भोसंडे. साधूंच्या समागमात कथानुवाद करीत असता एकमेकास निजात्म बोध होऊन त्या गुह्य ज्ञानाच्या संवादाने परमानंद नुसता उचंबळून येतो. एवं हरिकथेच्या आवडी परस्परे श्रद्धा गाढी सुख संवाद परवडी निज सुख गोडी चाखिती. हरिकथेच्या प्रेमाने परस्परांची श्रद्धा दृढ होत जाते आणि त्या सुख संवाद प्रसंगी आत्मसुखाचा अनुभव येतो. चाखता निज सुख गोडी हारपती दुःख कोडी उभवुनी भक्ती साम्राज्य गुढी स्वानंद जोडी जोडावी. याप्रमाणे आत्मसुखाची गोडी चाखली असता कोट्यावधी दुःखे नाहीशी होतात. यास्तव भक्तिरूप साम्राज्याची गुढी उभारून स्वानंदाची जोड जोडावी. भावे करिता अभेद भजन भक्त पावती स्वानंद पूर्ण त्या स्वानंदाचे निज चिन्ह ऐक सांगेन नृपनाथा. प्रेमाने अभेद भक्ती केली असता भक्त पूर्ण स्वानंदाला प्राप्त होतात. हे राजा, त्या स्वानंदाचे स्वरूप मी सांगतो ते ऐक. हरिकथेची महिमा कैसी आदरे पुसत्या सांगत्यासी होती पुण्याची या राशी पाप वोखदासी मिळेना. हरिकथेचा महिमा कसा आहे हे आदराने विचारणारा आणि तो सांगणारा यांच्या पुढे पुण्याच्या राशी पडतात. त्यांच्यापाशी पाप औषधालाही सापडत नाही. ज्याची या नामस्मरण करी सकळ पातका ते हरी हरी तो स्वये प्रगटला अंतरी पातका उरी उरे कैची. नुसते नामस्मरण केल्याने जर श्रीहरी सर्व पातकांचे हरण करतो तर मग तो स्वतःच हृदयात प्रकट झाला असता तेथे पातक उरणार कोठले. साधन रूप भक्तीच्या युक्ती पूर्ण सप्रेम उपजे भक्ती ते भक्तीची निजस्थिती ऐक चक्रवर्ती सज्ञान. हे ज्ञानी सार्वभौम राजा, साधनरूप भक्तीच्या योगाने पूर्ण सप्रेम भक्ती उत्पन्न होते. त्या भक्तीचे स्वरूप मी तुला सांगतो. सद्भावे निज भजन करी हृदयी प्रगटता श्रीहरी तव देहींची चिन्हे बाहेरी क्षणा माझारी पालटते. सद्भावाने भजन करिता करिता हृदयामध्ये श्रीहरी प्रकट होतो. त्याबरोबर एका क्षणात देहातील चिन्हे बाहेर उमटलेली दिसतात. परस्परे निज संवादू करिता जाहला स्वरूपाव बोधू नेत्री जळ अंगी स्वेदू प्राणस्पंदू पांगुळे. परस्परांनी आत्मस्वरूपाचा संवाद केला असता जेव्हा स्वरूपाचा बोध होतो तेव्हाच नेत्रात आनंदाश्रू येतात, अंगाला घाम सुटतो आणि श्वासोच्छवास मंद होतो. चित्त चैतन्या होता भेटी हर्षे बाष्प दाटे कंठी पुलकांकित रोमांच उठी उन्मिलित दृष्टी पुंजाळे. चित्तामध्ये चैतन्य आत्मा प्रकट झाला असता आनंदातिशयाने कंठ दाटून येतो, अंगावर रोमांच येतात, डोळे अर्धवट मिटू लागतात आणि प्रेमाश्रू वाहू लागतात.
करिता अच्युत चिंतन, सप्रेम गहिवरे मन, अट्टाहासे करी रुदन, अनिवार स्फुंदन ऊर्ध्वश्वासे. अच्युताचे चिंतन केले असता मन प्रेमाने आर्द्र होते आणि भक्त अतिशय स्फुंदून स्फुंदून ओक्साबोक्षी रडू लागतो. त्या रुदना सवेची हर्ष प्रगटे, त्या हर्षाचे नेटे पाटे, हासो लागे कडकडाटे, सुखोद्भटे गदगदौनी. त्या रडण्याबरोबरच हर्षही प्रकट होतो आणि तो पोट धरून मोठमोठ्याने हसू लागतो. मीपणाचे अनुरोधे, गिळलो होतो मोहमध्ये, तो सुटलो गुरुकृपाव बोधे, तेणे परमानंदे डुल्लत. मी आजपर्यंत अहंकारामुळे प्राप्त झालेल्या मोहमदाकडून गिळलो गेलो होतो. तो आता गुरुकृपेने झालेल्या बोधाने मुक्त झालो असे म्हणून त्या परमानंदाने डोलू लागतो. मी माझे भवभाने, मज मी चुकलो मीपणे, मज मी भेटलो सद्गुरु वचने, आनंदे तेणे उल्हासे. हा संसार माझा आहे या मिथ्या अभिमानाने मी मलाच पारखा झालो होतो. पण आता सद्गुरु वचनाने मी आपल्याला ओळखले असे बोलून तो आनंदाने उल्हसित होतो. कैसे सद्गुरु वचन अलोलिक, म्याची माझे भोगिजे निज सुख, येणे आश्चर्ये देख, स्वानंदोन्मुख उल्हासे. सद्गुरूचे वचन कसे निश्चित आहे पहा. पूर्वी संसार तापाने तप्त होणारा मीच आता नित्य सुख भोगीत आहे याचे त्याला आश्चर्य वाटते. संसार बागुलाचे, भय लागले नेणो कैचे, ते गुरुवाक्ये दवडिले साचे, म्हणोनी नाचे निर्लज्ज. संसार रूपी बागुल बुवाचे भय कोठून कसे आले ते काही कळत नाही. पण गुरुवाक्याने त्याला घालवून आणि खरोखरच त्याला घालवून दिले असे समजून तो निर्भय होऊन नाचू लागतो. जेवी माऊली देखो नि डोळा, बालक नाचे नाना कळा, तेवी गुरुवाक्याचा सोहळा, देखो नि स्वलीळा निज भक्त नाचे. ज्याप्रमाणे माता दृष्टीस पडताच बालक नाना प्रकारच्या चेष्टा करीत नाचू बागडू लागते, त्याप्रमाणे गुरुवाक्याचा सोहळा पाहून भक्त आपल्या लीलेने नाचू लागतो. तेणे निज नृत्य विनोदे, फावलेनी निज बोधे, नाना परीची भगवतपदे, सुखानुवादे स्वये गातू. या आपल्या नृत्य विनोदाने प्राप्त झालेल्या आत्मबोधानेच अनेक प्रकारची भगवत वर्णन परपदे स्वतः मोठ्या आनंदाने गाऊ लागतो. तेणे कीर्तन कीर्ती गजरे, त्रैलोक्य सुखे सुभरे, परमानंदुही हुंबरे, सुखोद्गारे तुष्टोनी. त्या कीर्तन गजरानेच त्रैलोक्य सुखाने भरून जाते. त्या सुखोद्गाराने संतुष्ट होऊन परमानंदही उचंबळतो. तेही सांडोनिया गाणे, गरजो लागे अतिसत्राणे, दुजे नाही नाही म्हणे, गाणे ऐकणे म्या माझे. पुढे ते गायनही सोडून तो मोठमोठ्याने द्वैत नाही द्वैत नाही, गाणाराही मीच आणि ऐकणाराही मीच असे गरजू लागतो. मीची गाता मीची श्रोता, माझे गाणे मीची तत्वता, जगी मीची एकुलता, द्वैताची कथा असोनी नाही. गाता, श्रोता आणि गायन हे तत्वतः मीच आहे. जगात मी एकुलता एक आहे.
द्वैताची वार्ता असली तरी वस्तुतः नाही. सद्भावे भगवत परिचर्या करिता पारुषे कर्म क्रिया अहम सोहम निरसोनिया वृत्ती ही लया जायतेथे. याप्रमाणे सद्भावनेने भगवत भक्ती करू लागले असता कर्मानुष्ठान आपोआप थांबते. मी, तू, तोच मी इत्यादी भावना सोडून वृत्ती ही भजनात लय पावते. एवं सप्रेम भक्ती संभ्रमू तेणे निरसे साधन श्रमू फिटे निशेष भवभ्रमू वाचेसी उपरमू इंद्रिया होय. याप्रमाणे सप्रेम भक्ती दृढ झाली असता साधनानुष्ठानामुळे होणारा श्रम आपोआप नाहीसा होतो आणि सर्व संसार भ्रम निवृत्त होतो. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणींसह इंद्रिये शांत होतात. जेथे एक ना दुसरे सन्मुख ना पाठी मोरे जेथ सुख ही निज सुखा माझी विरे ते स्वरूप निर्धारे निज शिष्य होती. जेथे अद्वैत आणि द्वैतही नाही, सम्मुख असे काही नाही आणि विमुख असेही काही नाही, जेथे लौकिक सुखही आत्मसुखात विरून जाते तेच स्वरूप शिष्य निश्चयाने होतात. जेवी बाळाचे लळे पाळणे हे व्यालीची वेदना जाणे का शिष्यांसी पूर्ण बोध करणे तेथली कळवळणे सद्गुरु जाणे. जी पुत्रवती आहे तीच आपल्या बालकाला कसे पाळले पाहिजे ते जाणते. त्याचप्रमाणे शिष्याला पूर्ण बोध होईल असे शिक्षण प्रेमाने कसे द्यावे हे एक सद्गुरूच जाणतो. बाळका लेवविल्या लेणे जेवी माऊली निवो जाणे का शिष्य सुखे सुखावणे हे सद्गुरु जाणे परिपूर्ण बोधे. बाळकाच्या अंगावर अलंकार घालून आईला जसे सुख होते त्याचप्रमाणे शिष्याला पूर्ण ज्ञानी करून त्याच्या सुखाने आपण सुखी कसे व्हावे हे एक सद्गुरूच जाणतो. इंद्रिये नेणती ज्याचे घर जे मना वचना अगोचर बुद्धीसी नकळे ज्याची मेर ऐसी निर्विकार निजवस्तू. दृष्टी दाविजे साक्षात हाती देईजे पदार्थ तैसा नव्हेगा परमार्थ तोही सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्या. इतर इंद्रिये, वाणी आणि मन यांचा विषय न होणारी आणि निरतिशय व्यापक अशी निर्विकार आत्मवस्तू साक्षात डोळ्यांनी दाखवता येईल किंवा एखाद्या पदार्थाप्रमाणे हातात देता येईल अशी नाही. हे राजा, परमार्थ ही लौकिक वस्तू नव्हे, तथापि सद्गुरुनाथ शिष्यांना त्याचाही बोध करतात. शिष्यासी करावया प्रबोध बोधिता सद्गुरु अगाध या लागी शिष्य सुखे स्वानंद भोगी परमानंद गुरुरावो. शिष्याला परमार्थाचा बोध करावयास बोध करणारा सद्गुरूही तितकाच अगाध ज्ञानी लागतो आणि असाच अगाध ज्ञानी शिष्याला सुखी करून त्याच्या सुखाने स्वतः परमानंद भोगतो. शिष्यासी आकळे परब्रह्म तव तव निरसे त्याचा भ्रम तेणे सद्गुरुसी परम सुख संभ्रम उल्हासे. शिष्याच्या बुद्धीला परब्रह्माचे आकलन जसे जसे होत जाते तसा तसा त्याचा भ्रम कमी होऊ लागतो आणि त्याचा भ्रम कमी होऊ लागला आहे असे पाहून गुरुलाही आनंदाचे भरते येते. सेवको परचक्र विभांडी तव राजा उभारी यशाची गुढी शिष्य परमानंदी देबुडी
तेडे गुरुसी गाढी सुखावस्था. तिकडे सेनापती वगैरे राजसेवक शत्रू सैन्याचा पराभव करतो, पण इकडे राजा यशाची गुढी उभारतो. तसेच शिष्य परमानंदात निमग्न झाला आहे असे पाहून गुरुही परमसुखी होतो. ऐसी शिष्य कृपेची कळवळ, ज्या सद्गुरु माझी प्रबळ. तेथे भागवत धर्म हे सकळ, शिकावे अविकळ अनन्य श्रद्धा. ज्या सद्गुरूमध्ये शिष्यावर अनुग्रह करण्याची प्रबळ कळकळ असते, त्यामध्ये हे भागवत धर्म पूर्णपणे राहतात आणि तोच ज्ञानी सद्गुरू पूर्ण अनन्य श्रद्धेने युक्त असतो. ऐशी हे भागवत धर्म स्थिती, शरण जाऊनी सद्गुरु प्रती. अभ्यासावी भगवत भक्ती, तै मायेची शक्ती बाधू न शके. भागवत धर्माची स्थिती अशी आहे, सद्गुरूला शरण जाऊन भगवत भक्तीने तिचा अभ्यास करावा, म्हणजे मायेची शक्ती बाधू शकत नाही. माया वेदशास्त्रा अनावर, ब्रह्मादिका अति दुस्तर. ते सुखे तरती भगवतपर, हरिनाम मात्र स्मरणार्थे. माया वेदशास्त्रांना अनावर आहे, ब्रह्मादिकांना अति दुस्तर आहे, परंतु भगवत भक्त केवळ हरिनाम स्मरणाने त्या मायेला अनायासाने तरून जातात. हरिनामाच्या गजरा पुढे, माया पळे लवड सवडे. या लागी तरणो पावो घडे, सुख सुरवाडे हरिभक्ता. हरिनामाच्या गजरापुढे माया त्वरेने पळून जाते, त्यामुळे हरिभक्तास तरुणोपाय घडतो आणि सुखाचा सुकाळ होतो. परात्पर नारायणाची माया, भजता नारायणाच्या पाया. सुखेची तरी जे गाराया, त्या भजन उपाया सांगितले. हे राजा, नारायणाच्या चरणांचे भजन केले असता त्या श्रेष्ठ परमात्म्याची माया सहज तरून जाता येते. त्या भजनाचा उपाय मी तुला सांगितला. माया तरणोपाय स्थिती, राया तुवा पुशिली होती. तदर्थी मुख्य भगवत भक्ती, जाण निश्चिती नृपनाथा. राजा, तू मायेच्या तरुणोपायाविषयी प्रश्न केला होतास. यास्तव हे नृपश्रेष्ठा, भगवत भक्ती हाच त्याचा मुख्य उपाय आहे, हे तू निश्चयाने समज. भक्ती पाशी नित्य तृप्ती, भक्ती पाशी नित्य मुक्ती. भक्ती पाशी भगवत प्राप्ती, माया निवृत्ती हरिभजने. भक्तीजवळ तृप्ती, मुक्ती आणि भगवत प्राप्ती नित्य असते आणि हरिभजनाने मायेची निवृत्ती होते. हरिनाम भजन कल्लोळे, माया जीवित्व घेऊन पळे. भक्त तरती बाळे भोळे, हरिभजन बळे महामाया. भगवन नाम कीर्तनाच्या गर्जनेने माया जीव घेऊन पळत सुटते. भोळे भाळे भक्त सुद्धा हरिभजनाच्या सामर्थ्याने महामायेला तरून जातात. करिता नारायणाची भक्ती, निज भक्त सुखे माया तरती. ते नारायणाची मुख्य स्थिती, स्वये चक्रवर्ती पुसतू. ज्या नारायणाच्या भक्तीने भक्त मायेला तरून जातात, त्या नारायणाचे मुख्य लक्षण स्वतः सार्वभौम राजा पुढे विचारतो. श्रीराम 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 श्रीराम
श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु।